रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प सन 2021-2022, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, इयत्ता 11वी. मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने. विषय शिक्षिका प्राध्यापिका श्रीमती गाडे SS. विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, इयत्ता 11वी. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. इयत्ता 11वी कॉमर्समध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे रोज प्रकल्पामध्ये हार्दिक स्वागत. इयत्ता 11वी कॉमर्समध्ये 4 विषय म्हणजेच बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, अर्थशास्त्र, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन आणि चिटणीसाची कार्यपद्धती, या 4 विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यापैकी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे एक क्रमिक पुस्तक नाही, तर व्यवसायाचे मार्गदर्शक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपण वेगवेगळी उत्पादने आणि सेवा यांचा वापर करीत असतो. आपणाला उत्पादने कशी मिळतात व सेवा कुठे उपलब्ध होतात, यांचा उगम कुठे असतो, आपणाला त्यांच्याबद्दल कसे समजते आणि आपल्यापर्यंत या गोष्टी कशा पोहोचतात व आपणाला त्यांची नावे कशी समजतात, कोण आपणापर्यंत हे सर्व पोहोचवते, या सर्व व्यवहारांचे व्यवस्थापन कोण करते, या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजेच वाणिज्य, व्यापार, उद्योग आणि इतर गोष्टी की ज्या आपणाला रोजच्या जीवनात माहीत असतात, या सर्व गोष्टी सविस्तरपणे आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या पुस्तकात पाहणार आहोत. यानंतर आपण पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. प्रत्येक पाठाच्या शेवटी घटकाशी संबंधित QR कोड देण्यात आलेला आहे. या पुस्तकात पाठाशी संबंधित चांगली माहिती समजण्यासाठी कृती, चित्रे, आकृत्या इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुस्तकामध्ये मनोरंजक ही सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक पाठाच्या शेवटी विविध सराव प्रश्न देण्यात आलेले आहेत. ते सोडविताना विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील. याशिवाय प्रत्येक विद्यार्थी आपले स्वमत व्यक्त करू शकतील व विश्लेषण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकेल. त्याचबरोबर माहितीच्या आधारे घटकासंबंधीचे अधिक ज्ञान मिळण्यास मदत होईल. विद्यार्थ्याची आकलन, उपयोजन आणि कौशल्य यांच्या क्षमतेत वाढ होईल. पुस्तकामध्ये घटकाच्या शेवटी संदर्भ सूची व संदर्भ पुस्तके यांची यादी देण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संदर्भ पुस्तकांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडू शकते. त्याचबरोबर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे पुस्तक विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात मार्गदर्शक ठरू शकेल. यानंतर घटकानुसार गुण विभागणी तक्ता. विद्यार्थ्याला घटकानुसार गुण विभागणी केल्यामुळे कोणत्या घटकाला जास्त वेटेज देण्यात आलेले आहे हे समजते. त्यामुळे विद्यार्थी त्यानुसार अभ्यास करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्याकडे घटकानुसार गुण विभागणी तक्ता असणे आवश्यक आहे. तर आपण घटकानुसार गुण विभागणी तक्ता पुढील प्रमाणे आहे ते पाहूया. घटक क्रमांक 1, त्यामध्ये
वाणिज्य व व्यवसायाची ओळख, यामध्ये व्यवसायाचे स्वरूप आणि व्याप्ती, यामध्ये व्यवसाय म्हणजे काय, व्यवसायाचे प्रकार, व्यवसायाची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर व्यवसायाचे महत्त्व, या घटकांचा आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत. गुण आहेत 10 विथ ऑप्शनसह गुण आहेत 15. त्यानंतर दुसरा घटक पाहणार आहोत आपण व्यापार. व्यापार म्हणजे काय, व्यापाराचे प्रकार, आंतरराष्ट्रीय व्यापार, आयात निर्यात, त्याचबरोबर व्यापारांचे महत्त्व व त्याचबरोबर फायदे आणि तोटे यांचा आपण या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये गुण आहेत 15 विथ ऑप्शनसह गुण आहेत 21. त्यानंतर घटक क्रमांक 3 लघुउद्योग. यामध्ये लघुउद्योगाचे महत्त्व, फायदे, लघुउद्योगाच्या संकल्पना, या घटकांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. गुण आहेत 8 विथ ऑप्शनसह गुण आहेत 12. त्यानंतर घटक क्रमांक 4 आणि घटक क्रमांक 5 यामध्ये व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 1 आणि व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 2. यामध्ये खाजगी संघटना, त्याचबरोबर विविध प्रकारच्या संघटना, महामंडळ, प्रमंडळ, त्याचबरोबर विविध प्रकारच्या सार्वजनिक संस्था यांचा अभ्यास यामध्ये आपण करणार आहोत. गुण आहेत 23 विथ ऑप्शनसह गुण आहेत 33. त्यानंतर घटक क्रमांक 6 व्यवसाय सहाय्यक संस्था. यामध्ये व्यवसायाला सहाय्य करणाऱ्या संस्था, त्याचबरोबर ग्रामोद्योग, विमा, बँका, वाहतूक, या सर्व घटकांचा यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. गुण आहेत 7 विथ ऑप्शनसह गुण आहेत 12. त्यानंतर घटक क्रमांक 7 व्यावसायिक पर्यावरण. यामध्ये व्यवसाय व पर्यावरण यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे पर्यावरणाचे महत्त्व, संकल्पना, उद्दिष्ट यांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. गुण आहेत 9 विथ ऑप्शनसह गुण आहेत 13. त्यानंतर घटक क्रमांक 8 व्यवस्थापनांची ओळख. यामध्ये व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनेची वैशिष्ट्ये, व्यवस्थापनेचे महत्त्व, त्याचबरोबर व्यवस्थापनेतील विविध स्तर, त्याचबरोबर व्यवस्थापन एक पेशा, शास्त्र आणि कला, या घटकांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. गुण आहेत 8 विथ ऑप्शनसह गुण आहेत 10. असे एकूण 80 आणि 116 हा घटकानुसार गुण विभागणी तक्ता आहे. यानंतर प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा. यामध्ये गुण आहेत 50, वेळ आहे 2.5 तास. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला 5 वाक्य दिलेली असतात. गुण आहेत 5 विथ ऑप्शनसह गुण आहे 5. त्यानंतर ब आकडा, संज्ञा, शब्द, शब्द समूह लिहा. यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 वाक्य दिलेली असतात. गुण आहेत 5 विथ ऑप्शनसह गुण आहे 5. त्यानंतर क आकडा, कंसातील शब्द निवडा. यामध्ये 4 वाक्य असणार आहेत. विथ ऑप्शन गुण आहेत 4 विथ ऑप्शनसह गुण आहेत 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 यामध्ये संज्ञा अब्लिक संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये 4 प्रश्न असणार आहेत. तुम्ही कोणतेही 2 सोडवायचे आहेत. गुण आहेत 4 विथ ऑप्शनसह गुण आहेत 8. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 फरक स्पष्ट करा. त्यामध्ये 3 प्रश्न असणार आहेत. त्यातील तुम्ही 2 सोडवायचे आहेत. गुण आहेत तुम्हाला 8 विथ ऑप्शनसह गुण आहेत 12. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 3 प्रश्न असणार आहेत. त्यातील तुम्ही 2 सोडवायचे आहेत. गुण आहेत 8 विथ ऑप्शनसह गुण आहेत 12. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 खालील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये 3 प्रश्न असणार आहेत. त्यातील तुम्ही 2 सोडवायचे आहेत. गुण आहेत 8 विथ ऑप्शनसह गुण आहेत 12. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे, परंतु
प्रश्न त्यामध्ये 3 असणार आहेत, त्यातील तुम्ही 2 सोडवायचे आहेत. गुण आहेत 8 विथ ऑप्शनसह गुण आहे 16. असा हा एकूण 50 आणि 74चा प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे. यानंतर वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा. यामध्ये वेळ आहे 3 तास, गुण आहेत 80. यामध्ये सूचना आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. दुसरी सूचना आहे उजवीकडील बाजूस गुण दर्शवलेले आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, खालील उपप्रश्न सोडवा. खाली दिलेल्या उपप्रश्नापैकी कोणतेही 4 उपप्रश्न विचारावेत. अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यानंतर ब, योग्य जोड्या जुळवा. त्यानंतर क, योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा. ड, चुकी बरोबर ते लिहा. ई, गटात न बसणारा शब्द लिहा. फ, खालील विधाने पूर्ण करा. ग, कंसातील अचूक पर्याय निवडा. ह, एका वाक्यात उत्तरे लिहा. ई, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. ज, योग्य क्रम लावा. असे हे 10 ऑप्शन्स आहेत. त्यातील तुम्हाला 4 उपप्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नास गुण आहेत 1, प्रश्नांची संख्या आहे 5, गुण आहेत 5 आणि विथ ऑप्शनसह गुण आहेत 5. यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील संज्ञा अब्लिक संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये 6 प्रश्न असणार आहेत. तुम्ही 4 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नास गुण आहेत 2, प्रश्नांची संख्या आहे 6, गुण आहेत 8 आणि विथ ऑप्शनसह गुण आहेत 12. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील घटना अब्लिक परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. यामध्ये 3 प्रश्न असणार आहेत. तुम्ही त्यातले 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नास गुण आहेत 3, प्रश्नांची संख्या आहे 3, गुण आहेत 6, विथ ऑप्शनसह गुण आहे 9. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा. त्यामध्ये 4 प्रश्न असणार आहेत. तुम्ही त्यातले 3 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नास गुण आहेत 4, प्रश्नांची संख्या आहे 4, गुण आहेत 12 आणि विथ ऑप्शनसह गुण आहेत 16. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये सुद्धा 3 प्रश्न असणार आहेत. तुम्ही 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नास गुण आहेत 4, प्रश्नांची संख्या आहे 3, गुण आहेत 8, विथ ऑप्शनसह गुण आहेत 12. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. यामध्ये 4 प्रश्न असणार आहेत. त्यातील तुम्ही 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नास गुण आहेत 4, प्रश्नांची संख्या आहे 4, गुण आहेत 8 आणि विथ ऑप्शनसह गुण आहे 16. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्न सोडवा. त्यामध्ये 3 प्रश्न असणार आहेत. त्यातील तुम्ही 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नास गुण आहेत 5, प्रश्नांची संख्या आहे 3, गुण आहेत 10 आणि विथ ऑप्शनसह गुण आहेत 15. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये 2 प्रश्न असणार आहे. त्यातील 1 प्रश्न सोडवायचा आहे. प्रत्येक प्रश्नास गुण आहेत 8, प्रश्नांची संख्या आहे 2, गुण आहेत 8 आणि विथ ऑप्शनसह गुण आहे 16. असा हा एकूण 80 आणि 116 हा वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 80 मार्काचा थेरीचा पेपर सोडवल्यानंतर 20 मार्काचा म्हणजेच उपयोजनावर आधारित चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा. कॉलेजने दिलेल्या उत्तरपत्रिकेवरच उत्तरे लिहून द्यायची असतात. त्याचाच आराखडा म्हणजेच उपयोजनावर आधारित चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा. यामध्ये वेळ आहे 1 तास, गुण आहेत 20. प्रश्न क्रमांक 1, अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. यामध्ये 4 वाक्य असणार आहेत.
गुण तुम्हाला 4 असणार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, वाक्य अब्लिक विधाने पूर्ण करा. यामध्ये सुद्धा 4 वाक्य असणार आहेत, गुण 4 असणार आहेत. प्रश्न क्रमांक 3, गटात न बसणारा शब्द लिहा किंवा योग्य क्रम लावा. यामध्ये सुद्धा 3 वाक्य असणार आहेत आणि गुण असणार आहेत 3. प्रश्न क्रमांक 4, खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. यामध्ये 4 पैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. गुण आहेत तुम्हाला 9. असा हा एकूण 20 मार्काचा हा उपयोजनावर आधारित चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा. यानंतर वाणिज्य व व्यवसायाची ओळख. यामध्ये आपण पहिलं प्रकरण पाहणार आहोत, ते म्हणजे व्यवसायाचे स्वरूप आणि व्याप्ती. विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या प्राथमिक गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा. परंतु मानव हा समाजशील प्राणी आहे. मानवी गरजा ह्या सतत बदलणाऱ्या व वाढणाऱ्या आहेत. परंतु मानव प्रथम प्राथमिक गरजा भागवत असतो व नंतर इतर गरजा भागविण्यासाठी सातत्याने परिश्रम करीत असतो. म्हणजेच थोडक्यात मानवी जीवन सुखमय करण्यासाठी मानव जे परिश्रम करतो त्यालाच मानवी कार्य किंवा मानवी कृती असे म्हणतात. उदाहरणार्थ, शेतकरी शेतात काम करतो किंवा कारकून कार्यालयात काम करतो. अशा या कृतींना मानवी कार्य किंवा कृती असे म्हटले जाते. मानवी कार्य किंवा मानवी कृतीचे 2 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार आहे आर्थिकेतर कृती आणि दुसरा प्रकार आहे आर्थिक कृती. आर्थिक कृतीचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे व्यवसाय, दुसरा प्रकार आहे पेशा आणि तिसरा प्रकार आहे नोकरी. तर प्रथमतः आपण आर्थिकेतर कृती म्हणजे काय ते पाहू. या कृतीमध्ये पैशाची अपेक्षा न ठेवलेल्या कृतींचा समावेश होत असतो. त्यालाच आर्थिकेतर कृती असे म्हणतात. या कृतीमध्ये सामाजिक, वैयक्तिक, धार्मिक, भावनिक या बाबींचा समावेश होत असतो. उदाहरणार्थ, पुस्तक वाचणे, जनतेची सेवा करणे, आईने स्वयंपाक बनवणे किंवा वृद्ध आईवडिलांची सेवा करणे अशा या कृतींचा यामध्ये समावेश होत असतो. त्यानंतर दुसरा आपण पाहणार आहोत आर्थिक कृती. पैसा मिळवण्याच्या हेतूने अथवा पैशाच्या मोबदल्यात जी मानवी कृती केली जाते त्यालाच आर्थिक कृती असे म्हणतात. उदाहरणार्थ, कामगाराने कारखान्यात काम करणे किंवा डॉक्टराने दवाखान्यात वैद्यकीय सेवा देऊन पगार मिळवणे या कृतींचा आर्थिक कृतीमध्ये समावेश होत असतो. यानंतर आर्थिक कृतीचे 3 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार आहे व्यवसाय. व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. व्यवसायाला इंग्रजीत बिझनेस असे म्हणतात. बिझनेस याचा अर्थ असा आहे की सतत कोणते ना कोणते काम करत राहणे. म्हणून व्यवसाय म्हणजे आर्थिक मूल्यांच्या निर्मितीची प्रक्रिया की वस्तू व सेवांचे उत्पादन करून बाजारपेठेमध्ये विक्री करून नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळाल्यावर जी पद्धत असते तिलाच व्यवसाय असे म्हणतात. उत्पादन करणे म्हणजेच वस्तू तयार करणे होय. वितरणामध्ये वस्तू व सेवा यांचा समावेश होत असतो. यामध्ये वाहतूक, गोदाम, जाहिरात यांच्या सहाय्याने उत्पादकाकडून ग्राहकाकडे वस्तू या हस्तांतरित केल्या जातात. यानंतर आपण प्राध्यापक हने यांची व्यवसायाची व्याख्या पाहू. व्यवसाय म्हणजेच समाजाला आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवांचे उत्पादन करणे आणि नफा मिळवण्याच्या प्रेरणेने विक्री करणे होय. उदाहरणार्थ, किराणा माल, कापड दुकान या व्यवसायांचा व्यवसायामध्ये समावेश होत असतो. यानंतर
व्यवसायाची वैशिष्ट्ये. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे आर्थिक कृती. व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. आर्थिक कृतीमध्ये वस्तू व सेवा उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग्य यांचा समावेश होत असतो. त्यामुळे व्यवसाय हा पैसा किंवा नफा मिळवण्यासाठी केला जातो. व्यवसायातूनच अर्थप्राप्ती ही उपजीविकेसाठी केली जाते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण पाहू ते म्हणजे दोन पक्ष. व्यवसायाच्या घडामोडीमध्ये देवाणघेवाण केली जाते. देवाणघेवाण करण्यासाठी दोन पक्षांची गरज असते. हे दोन पक्ष म्हणजेच ग्राहक व विक्रेता होय. व्यवसायामध्ये खरेदीदार व विक्रेता यांच्या सहाय्याने लेखी व तोंडी करार केला जातो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य पाहणार आहोत आपण नफा हेतू. व्यवसायात नफा मिळवणे हा मूळ उद्देश असतो. व्यवसायात वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री करून नफा हा मिळवला जातो. त्यामुळे व्यवसायात नफा हा उद्योगाचा कणा असतो. त्यामुळे व्यवसाय हा दीर्घकाळ चालतो, कारण नफा हा प्रत्येक व्यवसायावर वेगवेगळा असतो. यानंतर चौथं वैशिष्ट्य आपण पाहू वस्तू व सेवांचे उत्पादन. व्यवसायामध्ये वस्तू व सेवांची देवाणघेवाणीचा समावेश केलेला असतो. परंतु देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यावसायिकांनी वस्तूचे उत्पादन करावे लागते. वस्तू कारखान्यात मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या जातात आणि त्यांचा उत्पादकाकडून पुरवठा हा होत असतो. त्यामुळे उत्पादकांचे मोठे ध्येय हे साध्य होत असते. त्यामुळे वस्तूंची विक्री करणे आणि नफा मिळवणे हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. यानंतर पाचवं वैशिष्ट्य बघू आपण वस्तू व सेवांची देवाणघेवाण. प्रत्यक्षरित्या पैशाच्या स्वरूपात किंवा किमतीत वस्तू व सेवांची देवाणघेवाण ही केली जाते. उदाहरणार्थ पैशाच्या साहाय्याने वही खरेदी करणे. या उलट पैशाची देवाणघेवाण न करता परस्पर वस्तू व सेवा यांची अदलाबदल केली जाते. यालाच विनिमय माध्यम असे म्हटले जाते. उदाहरणार्थ गव्हाच्या बदल्यात तांदूळ देणे. वस्तू दान किंवा भेट दिली जात असेल तर त्याला व्यवसाय म्हणता येत नाही. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य पाहू आपण वस्तू व सेवांचे विनिमय. व्यवसाय मध्ये व्यवहार हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. व्यवसायामध्ये व्यवहार हे वस्तू व सेवांशी संबंधित असतात. त्यामुळे वस्तू व सेवाशिवाय व्यवसायात व्यवहार हे होऊ शकत नाही. त्याचबरोबर व्यवसायामध्ये वस्तू एकतर उपभोग्य वस्तू किंवा भांडवली वस्तू असतात. त्यातील उपभोग्य वस्तू म्हणजेच चहा, दूध, पेन्सिल, तर भांडवली वस्तू म्हणजेच यंत्रे, फर्निचर यांचा समावेश होत असतो. विनिमयाच्या माध्यमातून व्यवसायासाठी सेवा ह्या दिल्या जातात. सेवा ह्या अदृश्य स्वरूपात असतात. व्यवसायासाठी सेवांची गरज असते. सेवा ह्या उदाहरणार्थ वाहतूक, बँक, विमा यांच्या माध्यमातून दिल्या जातात. त्यानंतर सातवं वैशिष्ट्य पाहू आपण व्यवसाय सातत्य. व्यवसायात नियमितपणे व्यवहार होत असतात. एकच व्यवहार केला तर व्यवसाय म्हणता येणार नाही. यासाठी व्यवसायात नियमितपणे खरेदी विक्री केली पाहिजे. उदाहरणार्थ मोटारीची खरेदी विक्री जर नियमितपणे केली तरच व्यवसायात सातत्य राहू शकते. त्यानंतर आठवं वैशिष्ट्य अनिश्चित परतावा. परतावा म्हणजेच उत्पन्न होय. व्यवसायात नफ्याचा अंदाज घेता येत नाही किंवा व्यवसायात हमी देता येत नाही. त्यासाठी व्यावसायिकांना कधी उत्पन्न मिळते तर कधी नुकसान सहन करावे लागते. त्यानंतर नववं वैशिष्ट्य पाहू आपण ते म्हणजे जोखीम अब्लिक धोका. व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचा तोटा होण्याची शक्यता असते त्यालाच धोका असे म्हणतात.
धोका हा व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे. व्यवसायात नुकसानीला सामोरे हे जावेच लागते. कदाचित नैसर्गिक किंवा परिस्थितीजन्य घटनामुळे व्यवसायात धोक्याची तीव्रताही कमी जास्त होत असते. उदाहरणार्थ फॅशन उत्पादन किंवा उत्पादन पद्धतीतील बदल, चोरी, आग, ग्राहकांच्या आवडी निवडी या सर्व घटकापासून कोणताही व्यवसाय हा मुक्त होत नाही. त्यानंतर 10वं वैशिष्ट्य म्हणजेच उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे समाधान. ग्राहकांचे समाधान हे अंतिम ध्येय असते. त्याचबरोबर ग्राहकांना चांगल्या दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करावा लागतो. माफक किमतीमध्ये ग्राहकांचे समाधान करण्यावर अधिक भर द्यावा लागतो. ग्राहक हा बाजारपेठेतील राजा असतो. बाजारपेठा ह्या ग्राहकावर अवलंबून असतात. त्यामुळे ग्राहकांचे समाधान हे व्यवसायातून झाले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामध्ये अभ्यासक्रमाची ओळख, मूल्यमापन आराखडा, व्यवसाय म्हणजे काय, व्यवसायाची वैशिष्ट्ये या घटक आज आपण पाहिलेले आहेत. स्वाध्याय म्हणून तुम्ही व्यवसाय म्हणजे काय, व्यवसायाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. धन्यवाद.